नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन. तर बघा आपले गुलाबजामुन कसे झालेले आहेत. मस्तपैकी छानपैकी गोड आपले गुलाबजामुन असे झालेले आहेत. तर आपण रेसिपी बघूया गुलाबजामुनची. मोठे मोठे व स्वीट डिश आपली झालेली आहे. तर मी एका ह्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, आपण बघू शकतात. आणि त्याच्यामध्ये मी पाक बनवायला 100 ग्राम ते 20 गुलाबजामुनला आपण 1/2 किलो साखर घ्यायची व 10 गुलाबजामुन मी आज बनवते. तर आपण 100 ग्राम अशी साखर घेणार आहोत पाकासाठी. आणि 250 अर्धा लिटर असं आपण पाणी घेणार आहोत व त्याला मस्त साखरेमध्ये आपण मिक्स करून आटवणार आहोत. तर हे बघा, आपण याच्यामध्ये 100 ग्राम अशी साखर ॲड केली आहे. हे बघा, मस्तपैकी आपण साखर अशी डिझॉल्व करणार आहोत पाकासाठी पाण्यामध्ये. याच्यामध्ये आपण अर्धा लिटर नाही तर 400 ग्राम असं पाणी घेणार आहोत आपण. मस्तपैकी आपण पाण्याला गरम करून आपण याचा पाक बनवून घेऊया. पाक असा घट्ट हाताला असं चिपकूपर्यंत आपण पाक बनवूया. त्याच्यानंतर मी गिट्सचं असं गुलाबजामुनचं पॅकेट घेतलं आहे. हे आपल्याला 85 रुपीजला पडेल. हे बघा, याच्यामध्ये आपण 20 गुलाबजामुन बनवू शकतो. हे बघा, मस्तपैकी आपण बघू शकता मोठे मोठे असे गुलाबजामुन यातून बनतील. जर तुम्हाला ते गुलाबजामुन मी दाखवलेले आवडले असेल थंबनेलवर तर लगेच जाऊन लाईक करा आपल्या चॅनलला, सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओजसाठी, कमेंट करा. हे बघा, आपण गिट्सचं असं पॅकेट घेतलेलं आहे. इन्स्टंट मिक्स गुलाबजामुन हे आपल्याला कोणत्या पण शॉपमध्ये अवेलेबल भेटतील. तर मी एक परात घेतलेली आहे मोठी, त्यामध्ये आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. तर बघा, मी छोटा पेला असा आपल्या घरात आपण पेल्यामध्ये चहा पितो तेवढं आपण दूध घेणार आहोत. हे बघा, आपण मस्त गाईचं आपलं दूध घेतलेलं आहे. आणि मी अर्धा पेला दूध घेतलेलं आहे, कारण की याच्यामध्ये 20 गुलाबजामुन तरी लिहिलेले आहे, पण याच्यामध्ये 10 गुलाबजामुन आपले बनू शकतात. पीठ हे कमी आहे म्हणून मी आपल्याला कमीच दूध घेतलेलं आहे. जर का 20 गुलाबजामुन आपल्याला बनवायचे असेल तर आपण पेलाभर दूध घ्यायचं. थोडं थोडं करून मी दूध टाकणार आहे, सगळंच नाही टाकायचं, नाहीतर आपलं हे पाक आपलं हे डो जो बनन तो पातळ बनन. आपल्याला जास्त पातळ पण नाही बनवायचा आणि जास्त हे पण नाही बनायचं जड कडक. हे बघा, हळूहळू आपण दूध ॲड करणार आहोत. एकत्र आपण सगळं दूध नाही ॲड करणार आहोत. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये घी टाकू शकता पीठ मळताना गुलाबजामुनचं. हे मी नंतर टाकलेलं आहे, थोड्या टायमाने विसरून गेलेले टाकायला, तर तुम्ही स्टार्टिंगलाही टाकू शकता. आपण थोडंसं हातालाही आपलं घी लावायचं आहे. हे बघा, याला आपण 2 ते 3 मिनटं मस्तपैकी हाताने आपल्याला याला चांगलं मिळून घ्यायचं आहे. तर का तुम्ही असं वरच्यावर मळलं गुलाबजामुन आपले तुटूही शकतात, क्रॅक पण येऊ शकतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला मस्तपैकी हे करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही डो बनवतात तोपर्यंत आपण आपल्या एखादा पाकाला पण चेक करून घ्यायचं आपला पाक झाला आहे की नाही. हे बघा, मी आता घी ॲड करते, कारण की पहिलं मी ॲड नव्हतं केलं, विसरून गेलेले. तर हातालाही आपण थोडंसं घी लावायचं आहे व परत याला एकदा मस्तपैकी मळून घ्यायचं. या अर्धा चमचा असं घी टाकलेलं आहे. आणि आता आपण याला पण मस्तपैकी हे करून घेऊया. हे बघा, परत एकदा मी मिळवून घेतलेलं आहे. आणि आता माझ्या हाताला घी लागलेलं आहे. तर परत मला जेव्हा आपण बॉल बनवू गुलाबजामुनचे गोल गोल, तर मी माझ्या हाताला थोडंसं परत घी लावणार नाही.
तुम्ही स्किप केलं असेल तर तुम्ही घी लावा हाताला आणि मग हे गोल गोल बनवा. हे बघा छोटेच आकाराचे गोल बनवायचे आहेत, कारण की जो आपण याला फ्राय करू तेव्हा याची साईज मोठी होते. जर पहिल्यांदाच आपण जास्त मोठे बनवले तर ते खूप मोठे होतात आणि आपल्या तेलामध्ये ते एकदम फ्राय होत नाही नीट आणि ते आतमध्ये कच्चेच राहतात. हे बघा आता आपलं हे मी 13 आपले झालेले आहे गुलाबजामुन. तर बघा मी तेल घेतलेलं आहे. मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं. तर आता मी एक एक करून सगळे गुलाबजाम तेलामध्ये सोडत आहे. हळूहळू आपण असे सगळे गुलाबजामुन आपले तेलामध्ये सोडूया. बघा लगेच आपल्याला कलरही यायला लागला आहे. आपल्याला जास्त लालसरही नाही आणि जास्त पांढराही नाही असं कलर ठेवायचा व आपल्याला स्लो फ्लेममध्येच याला फ्राय करायचे, कारण की आतमधले हे याचं पीठ आपल्याला शिजायलाही पाहिजे. हे बघा आपलं मस्तपैकी आपले गुलाबजामुन हे फ्राय झालेले आहे. एक ते 2 मिनटं मस्त गरम तेलामध्ये आपण याला हलवून हलवून फ्राय करून घ्यायचे. हे बघा आपण बघत आहात की मी चमचा नुसता हलवती आहे, कारण की सगळ्या साईडनी फ्राय व्हायला पाहिजे. हे आपोआप नाही होत, आपल्याला त्याला सगळ्या साईडनी फ्राय करावं लागतं. बघा 1 ते 2 मिनटं मी फक्त यालामध्ये पसरवते साईडनी यांना इकडे तिकडे, म्हणजे हे छानपैकी असे फ्राय होतील. हे बघा 1 ते 2 मिनटानंतर आपले गुलाबजामुन एकदम लालसर असे झालेले आहेत. स्लो फ्लेमवर आपण याला ठेवलेले आहे. बघा एकीकडे आपला पाकही रेडी झालेला आहे. त्या पाकामध्ये हा गुलाबजामुन आपण ॲड करूया आणि आपण बघू शकता फ्राय केल्यावर गुलाबजामची साईज जी आपण टाकलेली तेलाने त्यापेक्षा डुबलीने वाढलेली आहे. म्हणून मी छोट्याच आकाराचे गुलाबजामुन पीठ मळताना असे बनवलेले. हे बघा आता पाकात टाकल्यावर 2 ते 1 मिनटं आपण झाकण खोलायचं आणि टाकायचे. आणि मी गॅस पण ऑन ठेवला, असं स्लो फ्लेमवर आपण गॅस ऑन ठेवला व त्याच्यावर आपण एक प्लेट ठेवणार आहोत आणि गॅस खालचा बंद करणार आहोत. हे बघा पाकातून काढल्यावरही आपले गुलाबजामुन किती छान झाले आहे. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.